जय सर्वप्रथम तर जय शिव मल्हार। मी आनंद सर्जेराव काळे वडवणी तालुक्यातील एक धनगर समाजाचा असून काल परवा जे लक्ष्मण हाके साहेब यांनी आमदार प्रकाशदादा सोळंके साहेब यांच्याबद्दल जे अपशब्द वापरलेत, मी त्यांना एवढंच सांगू इच्छितो, साहेब आपण राजे मल्हारराव होळकर तसेच राजमाता अहिल्यादेवी होळकर यांचे वंशज आहोत असं तुम्ही वारंवार सांगता, तर हीच का आपली शिकवण? असं आपण एवढ्या अनुभवी माणसांबद्दल आपण असे अपशब्द वापरता, साहेब ही आपल्या समाजाची शिकवण नाही आहे। आपण ज्या आदरणीय प्रकाशदादांवर वारंवार खालच्या पातळीवर जाऊन टीका करताय, साहेब मला एवढंच सांगू इच्छितो मी, त्यांचं जेवढं राजकीय आयुष्य आहे ना साहेब, तेवढं तुमचं वयसुद्धा नाही आहे। त्यामुळं आपण प्रकाशदादांवर टीका करण्याइतके आपण काही मोठे नाही आहेत। हाके साहेब, दादांच्या अनुभवाबद्दल तुम्ही बोलताय। अहो, गेली 5 टर्म दादा आमदार राहिलेले आहेत, 5 टर्म त्यांनी आमदारकी भूषवलेली आहे आणि त्यांच्याबद्दल साहेब त्यांचं राजकारणाचं जेवढं वय आहे ना, तेवढा राजकारणाचा जेवढा अनुभव आहे त्यांचा, तेवढं आपलं वय देखील नाही आहे। त्याच्यामुळं त्यांच्यावर बोलण्याइतकी आपली उंची किंवा पातळी नाही आहे। हाके साहेब, मला एक विचारायचं आहे, साहेब इथं आम्ही ओबीसी समाजाचे आहोत ना, आपण पश्चिम महाराष्ट्रातून सांगलीकडून येता आणि इकडं आमच्या इकडे येऊन 2 समाजात तेढ निर्माण करण्याचं काम आपण करताय। साहेब हे बंद करा। तुम्ही हाके साहेब 500 किलोमीटरवरून येता, इथं येऊन जातीय तेढ निर्माण करता। तुमच्या माहितीचं सांगतो हाके साहेब, त्यांनी आम्हाला धनगर समाजाला, महाराष्ट्रातल्या बीड जिल्ह्यातल्या धनगर समाजाला न्याय द्यायचं काम त्यांनी केलेलं आहे आणि दरवेळेस ते करतच आहेत। त्याच्यामुळे तुम्ही इकडे येऊन आम्हाला भांडणं लावायचं किंवा तेढ निर्माण करायचं, कृपा करून हे काम आपण थांबवावं। हाके साहेब, सर्वप्रथम मी तुम्हाला हे सांगू इच्छितो, धनगर समाजाची मागणी ही एसटी प्रवर्गात जाण्याची आहे। साहेब मागं 2024 9व्या महिन्यात जे पंढरपूरला आपले समाज बांधव आरक्षणासाठी, धनगर समाजाच्या आरक्षणासाठी उपोषणाला बसले होते, 11 दिवस त्यांचं उपोषण, 11व्या दिवशी 11 दिवस त्यांचं उपोषण चाललं, 11 दिवसापासून ते उपोषणाला बसले होते। त्यावेळेस याच आदरणीय दादांनी, याच आदरणीय प्रकाशदादांनी त्यांना पाठिंबा दिलेला आहे। धनगर समाज हा एसटीत वर्ग करण्यात यावा असं त्यांनी पत्र देखील, ते पत्रसुद्धा माझ्याकडे आहे, दिनांक 23/9/2024ला धनगर समाज बांधवांना एसटी प्रवर्गातून आरक्षण मिळण्याबाबतचं हे बघा, हे पत्र आहे साहेब, हे याची तारीख बघा, पाठिंबा बघा, नाव बघा। साहेब अशा दादांबद्दल आपण बोलताय? अहो साहेब, ज्याला आपल्या महाराष्ट्रात, मराठवाड्यात मिनी मंत्रालय म्हणलं जातं ते जिल्हा परिषद, या ठिकाणी जिल्हा परिषदचा पहिला सभापतीपद धनगर समाजाला भूषवण्याचं काम हे आदरणीय प्रकाशदादांनी केलेलं आहे। आमचे प्रभाकररावजी वाघमोडे साहेब असतील, सभापती कल्याणभाऊ आबूज असतील, यांना सभापती कोणी केलं? मग यांनी धनगर समाजाला न्याय नाही का दिला? धनगर समाजाला सोबत घेऊन, तसेच इतर ओबीसी समाजाला सोबत घेऊन काम करण्याचं काम हे राजकारण व समाजकारण हे आदरणीय प्रकाशदादा सर्व समाज घटकाला सोबत घेऊन करतायत। आपण त्यांच्याबद्दल टीका करणं हे अशोभनीय आहे। साहेब, वडवणी पंचायत समितीचं सभापतीपद देखील धनगर समाजाला याच आदरणीय प्रकाशदादांनी दिलेलं आहे, हे आपणास ठाऊक आहे का नाही? आणि आपण एवढ्या खालच्या पातळीवर जाऊन टीका करताय। मराठा समाजाबद्दल जर बोलायचं झालं, साहेब गरजवंत मराठे सुद्धा आहेत, त्या गरजवंत मराठा समाजाला सुद्धा आरक्षणाची गरज आहे का म्हणून त्यांना आपण विरोध करायचा? ते सुद्धा आज आरक्षणासाठी पाईक आहेत ना साहेब, त्यांना सुद्धा त्या आरक्षणाची आवश्यकता आहे। एक मी धनगर समाज असून माझा मोठा भाऊ हा मराठा समाज आहे आणि त्यांच्या आरक्षणाला माझा हा पाठिंबा आहे, एवढं मी या ठिकाणी सांगू। मी आनंद सर्जेराव काळे, वडवणी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क
आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव